रामकृष्ण हरी। या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये जिथं आपल्या उदरनिर्वाहाच्या काळजीची कुठली तमा न बाळगता आज पंढरीचे वारकरी वारी करतायत, ज्ञानोबारायांचं वचन पाळतायत, तुकोबारायांचं वचन पाळतायत। अर्थात तिथे खाणं पिणं राहणं प्रत्येक माणसाला ही चिंता वाटत राहते की नेमकं त्या गोष्टींचं काय, माय माऊल्या राहतात कसं, त्यांच्या जेवणाचं वगैरे काय। तरी ते अन्नदान करणारी असंख्य मंडळी असते, माऊलींना विश्वास ठेवणारी, ज्ञानोबारांना तुकोबारांना विश्वास ठेवणारी असंख्य मंडळी ही अन्नदानाची सेवा करतात। तर आज या पंढरीच्या वारीमध्ये आपण जाणून घेऊयात की या अन्नदान क्षेत्रामध्ये किंवा या अन्नदानाच्या गोष्टीमध्ये या सगळ्या गोष्टी स्वीकृत करताना किंवा ह्या सांभाळताना नेमका काय अनुभव येत जातो आणि काय आनंद आणि काय समस्या निर्माण होतात। माझं नाव हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज शिंदे, बावकलवाडी। आमची दिंडी 2013मध्ये 3रा नंबर मिळालेला आहे। तर त्यामध्ये असा आनंदाची गोष्ट आहे की कितीही अडचणी कसलीही येऊ शकत नाही माऊलीच्या सोहळ्यामध्ये। जेवणाला कधी कमी पडू शकत नाही, अन्नदान करणारे भरपूर लोक आहेत, त्यामुळं अन्न सगळं भरपूर मिळत असतं आणि आनंद फक्त आपल्याला काय घ्यायचा, आनंदच घ्यायचा त्या वारीमध्ये, दुसरं काय दवा। प्रत्येक माणसाने येत असतात, प्रत्येक गावात वेगवेगळे लोक येत असतात, त्याच्यामुळं प्रत्येक एक गावचा एक माणूस नसतो। दिंडीमध्ये 100 लोक असले तरी 100 गावचे वेगवेगळे लोक असतात, फक्त गावाचं नाव असतं आणि त्यामध्ये आपला आनंदच घ्यायचा असतो रोजचा, एवढं। त्या सगळ्या माय माऊल्या चालून करून स्वयंपाक करून मग नंतर सगळं करतात। काही माणसं त्याच गोष्टीसाठी नेमलेली असतात, जे तंबू ठोकणं असेल, स्वयंपाक करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी। अर्थात महाराज तुम्ही मला सांगा की याचं नेमकं नियोजन काय असतं, जेवणाचं अगोदर कसं येतात लोक किंवा जेवण कसं बनवलं जातं? जेवण आम्ही अगोदर काय आम्ही ग्रुप केलेत लेडीजचे, त्यांनी आपले 5-6 जणांनी मोर जाऊन स्वयंपाक करायचा। आमचे असं आचारी फक्त लेडीज स्वयंपाक चपाती भाकरी रोज करण्याकरता ग्रुप केलेले सर्वांचे। म्हणजे रोज 4-5 माय माऊल्या चालून करून नंतर स्वयंपाक करून तेवढ्याच आनंदाने या दिंडीला जीव घालतात। आणि अर्थात हे नियोजन, हे व्यवस्थापन, हे मॅनेजमेंट विचार करण्यासारखं आहे की या वारीमध्ये नेमकं असं काय आहे, कुठून येते ही ताकद की एवढी पायपीट करून सुद्धा, एवढा थकवा जाणवून सुद्धा आपल्या हाताने माऊलींना जेवण जात आहे, या गोष्टीने या माय माऊल्या चालून सुद्धा तो स्वयंपाक करून ह्या सगळ्या दिंडीला खाऊ घालतात। आणि अर्थात ही ताकद, हा विश्वास माझ्या ज्ञानोबांच्या, तुकोबांच्या, पांडुरंग परमात्म्याच्या नामातूनच येतो, हा विश्वासच यांना घेऊन चालतो। आणि हाच आनंद तुम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघताय। पंचपक्वानाचं म्हणावं इतकं सुंदर गोड जेवण प्रत्येक दिंडीमध्ये दिलं जातं। या त्या म्हणून या त्याच नाही, हजारो वाऱ्या ज्या चालतायत या माऊलींच्या सोहळ्यामध्ये, तुकोबांच्या सोहळ्यामध्ये, आज लाखो मंडळी जी पंढरपुरामध्ये पोहोचतीये, त्यातला एकही व्यक्ती उपाशी राहत नाही आणि एकही व्यक्ती चुकीचं अन्न खात नाही, तो अगदी पंचपक्वानच खातो आणि तेही घरच्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर। अर्थात हा आनंद प्रत्येकाला आहे आणि प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थापन करून ही वारी अशीच पुढं चालतीये। त्यामुळं सकाळ दुपार संध्याकाळ या गोष्टीची तमा न बाळगता हे सगळं कार्य चालू आहे। हा ज्ञानोबा तुकोबांचा आशीर्वाद आहे, बाकी काहीच नाही। रामकृष्ण हरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।